पिंपरी पोलीस निलेश चव्हाणांच्या घरी निलेशच्या तिजोरीतील लता हगवणे, करिश्मा हगवणेचे फोन घेतले ताब्यात। तब्बल 1 तास निलेशच्या घराची झाडाझडती। हावरट हगवणेंचा आणखी एक कारनामा, सासू आणि नंदेकडून रुखवताची ऑर्डर जालिंदर सुपेकरांच्याच पत्नीला द्या म्हणून आग्रह, तर रुखवतासाठी 1 लाखाचा व्यवहार झाल्याची माहिती समोर। निलेश चव्हाण, राजेंद्र सुशील हगवणेंची समोरासमोर चौकशी होणार। चौकशीसाठी हगवणेंची पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी वाढवून घेतली। पुण्यात भावे हायस्कूल जवळ कारची एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना धडक। सर्व जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणातील धक्कादायक खुलासा बालमित्रांनीच दिली। संतोष लड्डांच्या घरातील सोन्याची टीप, 5ही आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी। माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एक वादग्रस्त विधान, कृषी मंत्रीपद ही ओसाडगावची पाटीलकी म्हणून मला हे खातं जाणीवपूर्वक दिलं, कोकाटेंचं वक्तव्य। जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये नाराजीचा सूर। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर कार्यकर्त्यांचा आक्षेप, तर बीडमधील निवडीवर सुरेश धस नाराज। हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसे कार्यकर्ते एकत्र पलावा पुलाच्या रखडलेल्या कामासंदर्भात एकत्र आंदोलन करत सरकारला विचारला जाब। एटीएसने अटक केलेल्या रवी वर्माची मुंबईत चौकशी। रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्रातील माहिती पाकिस्तानला पुरवत होता। ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनेल प्रोजेक्टला ब्रेक, सार्वजनिक हिताचं कारण देत सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही प्रकल्पांचं कंत्राट रद्द। 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप। आणि साईबाबा संस्थान मंदिरातील कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची चोरी, मोजदाद करताना 500 रुपयांचे बंडल लांबवले। आरोपी विरोधात गुन्हा दाखल, बडतर्फीची कारवाई सुरू।